Hello everyone. In this lecture, we are going to learn about differential equations. या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर नंबर 6 स्टार्ट करतोय डिफरन्शियल इक्वेशन्स. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज मीन बाय द डिफरन्शियल इक्वेशन? डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे नेमकं काय असतं? सो लेट्स वी लर्न द डेफिनेशन अबाउट इट. इक्वेशन विच कंटेन्स the derivative of a function is called a differential equation. Let's read it again. Equation which contains the derivative of a function is called a differential equation. So you are all familiar with the what is mean by the equation. इक्वेशन म्हणजे काय असतं की ज्याच्यामध्ये लेफ्ट हँड साईड असते, राईट हँड साईड असते आणि मध्ये आपल्याकडे इक्वल टू साइन असतं, त्याला आपण इक्वेशन म्हणतो. जर त्या इक्वेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन, एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्या इक्वेशनमध्ये दिलेला असेल तर अशा इक्वेशनला आपण म्हणतो डिफरन्शियल इक्वेशन. ओके, तर आपण आता काही खाली एक्झाम्पल्स बघूया. फॉर एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल आहे dy बाय डी एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. सो इथे तुम्ही बघू शकता डी बाय डी एक्स ऑफ वाय, वाय हे कशाचं जरी फंक्शन असेल, एक्सचं असेल, त्याचा काय काढलेला आपण डेरिव्हेटिव्ह काढला विथ रिस्पेक्ट टू एक्स, सो विच इज इक्वल टू कॉस एक्स. सो या इक्वेशनमध्ये लेफ्ट हँड साईडला आपल्याला एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे आणि कॉस एक्स एक दुसरी टर्म आहे राईट हँड साईडला. सो धिस इक्वेशन कंटेन्स द डेरिव्हेटिव्ह dy बाय डी एक्स. सो दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन. सो लेट्स वी लुक ॲट द सेकंड एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल बघूया. इथे काय दिलं तुम्हाला? डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस के स्क्वेअर वाय विच इज इक्वल टू 0. सो या इक्वेशनमध्ये आपल्याकडे काय दिलेलं आहे? डबल डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे. आपण एका वाय या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह टू टाइम्स आपण काय केलेलं आहे? डिफरन्शिएट करून आपण त्याच्यामध्ये तो डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे, सेकंड डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. सो या इक्वेशनमध्ये पण तुमच्याकडे डेरिव्हेटिव्ह कंटेन आहे. सो या इक्वेशनला आपण काय म्हणतो? डिफरन्शियल इक्वेशन. ओके, तिसरं एक्झाम्पल बघा. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याकडे? डी स्क्वेअर डब्ल्यू अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी डब्ल्यू अपॉन डी एक्स प्लस डब्ल्यू विच इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये डब्ल्यू जे फंक्शन आहे इथे डबल डिफरन्शिएट केलेलं आहे. परत या ठिकाणी डब्ल्यू हे फंक्शन आहे डबल डिफरन्शिएट केलेलं आहे. सो इथे पण डेरिव्हेटिव्ह कंटेन आहे, इथे पण डेरिव्हेटिव्ह कंटेन आहे. सो या पूर्ण इक्वेशनला आपण काय म्हणणार आहे? डिफरन्शियल इक्वेशन. लास्ट एक्झाम्पल बघा. याच्यामध्ये काय केलेलं आहे? आर इंटू डी आर बाय डी थिटा प्लस कॉस थिटा विच इज इक्वल टू 5. सो या इक्वेशनमध्ये आर जे फंक्शन आहे आरला थिटाने डिफरन्शिएट केलेलं आहे, म्हणजेच तुमच्यामध्ये डी आर बाय डी थिटा हा डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये कंटेन आहे. सो परत या इक्वेशनमध्ये आपल्याकडे एक डेरिव्हेटिव्ह आहे, त्याच्यामुळे आपल्याला या इक्वेशनला काय म्हणता येईल? डिफरन्शियल इक्वेशन. इक्वेशनमध्ये एक डेरिव्हेटिव्ह असू शकतो, दोन डेरिव्हेटिव्ह असू शकतात, तीन डेरिव्हेटिव्ह असू शकतात. कमीत कमी आपल्याला एक तरी डेरिव्हेटिव्ह पाहिजे तरच त्या इक्वेशनला आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणता येईल. आय होप this is clear to you. Okay, now order and degree of differential equation. So तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की find the order and degree of the following differential equation. दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचे तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? ऑर्डर अँड डिग्री तुम्हाला फाइंड करायचे आहे. आता खालचे एक्झाम्पल्स बघा. ऑर्डर आणि डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन फाइंड करण्याच्या अगोदर आपण काही टर्म समजून घेऊया. बघा खाली आपल्याकडे काय दिलेलं आहे? डी वाय बाय डी एक्स आहे, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर आहे, डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब आहे, डी रेस टू 4 वाय अपॉन डी एक्स रेस टू 4 आपल्याकडे दिलेलं आहे. इथे डी आर अपॉन डी थिटा आहे आणि डी रेस टू 5 डब्ल्यू अपॉन डी एक्स क्यूब आपल्याकडे इथे त्यांनी दिलेलं आहे. तर आता हे एक्झाम्पल तुम्ही जर ऑब्झर्व केले, हे काय तुमच्याकडे डेरिव्हेटिव्ह दिलेले आहेत. इथे एकदाच डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे, इथे दोनदा डेरिव्हेटिव्ह काढला म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं, दोनदा डिफरन्शिएट केलेलं आहे. इथं 3 वेळा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे, इथे 4 वेळा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. परत इथे विथ रिस्पेक्ट टू थिटा आरचा डेरिव्हेटिव्ह एकदाच फाइंड केला आहे आणि इथे किती वेळा केलेला आहे? डी रेस टू 5 डब्ल्यू अपॉन डी एक्स रेस टू 5 टाइम्स या ठिकाणी डिफरन्शिएट केलेलं आहे. ओके, सो आता सगळ्यात पहिल्यांदा जर आपण प्रत्येक डेरिव्हेटिव्ह बघितला, जेवढ्या वेळा डिफरन्शिएट केलेला आहे ती त्याचे काय होते? ऑर्डर होते. सो इथं एकदाच डिफरन्शिएट केलेलं आहे, सो याची ऑर्डर किती येणार आहे आपल्याकडे? ऑर्डर इज 1.
इथे दोनदा डिफरन्शिएट केलेला आहे म्हणून याची ऑर्डर किती येणार आहे? ऑर्डर इज 2. इथे 3 वेळा डिफरन्शिएट केलेला आहे म्हणून याची ऑर्डर किती येणार आहे? ऑर्डर इज 3. इथे 4 वेळा डिफरन्शिएट केलेला आहे म्हणून इथं ऑर्डर किती येणार आहे आपल्याकडे? 4. इथे आता थिटा आर जो फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू थिटा डिफरन्शिएट केलं आहे, मग याची ऑर्डर किती येणार आहे आपल्याकडे? ऑर्डर इज ओनली 1. सो इथे डब्ल्यू जे फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट किती वेळा केलेलं आहे? 5 टाइम्स डिफरन्शिएट केलेलं आहे. सो याची ऑर्डर आपल्याला मिळणार आहे 5. ओके. नाऊ हे सगळ्याचे काय झाले आपले? फक्त आपण डेरिव्हेटिव्हच्या ऑर्डर्स बघतोय, पण आपल्याला काय पाहिजे? ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. आता खाली एक ऑब्झर्व करा एक्झाम्पल. एक्स क्यूब डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर त्याचा क्यूब दिलेला आहे प्लस 2x dy बाय dx होल रेस टू 5 आहे. नीट ऑब्झर्व करा सगळे एक्झाम्पल. प्लस 3y इज इक्वल टू 0. सो दिस इज युअर डिफरन्शियल इक्वेशन अँड वी वॉन्ट ऑर्डर अँड डिग्री ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. तर आता याच्यामध्ये काय करता येईल तुम्हाला? जर वरचे एक्झाम्पल जर तुम्ही परत बघितले, याच्यामध्ये हायेस्ट ऑर्डर कोणती आहे? हायेस्ट ऑर्डर म्हणजे सगळ्यात मोठी ऑर्डर किती आहे? 5. ही त्या डेरिव्हेटिव्हची ऑर्डर 5 झालेली आहे. ठीक आहे. आता तुम्हाला या एक्झाम्पलमध्ये काय करायचे आहेत? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑब्झर्व करायचे आहेत. सो डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे कोणत्या कोणत्या आहेत? डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला काय बघायचं आहे की कोणत्या डेरिव्हेटिव्हची ऑर्डर ही हायेस्ट आहे. या डेरिव्हेटिव्हची ऑर्डर किती आहे? 2 आहे. या डेरिव्हेटिव्हची ऑर्डर किती आहे? 1 आहे. मी तुम्हाला काय म्हणतोय ते व्यवस्थित लक्ष द्या. ऑर्डर बघायची म्हणजे किती वेळा डिफरन्शिएट केलं आहे ते बघायचं आहे. इथे 2दा डिफरन्शिएट केलं आहे, इथं 1दा डिफरन्शिएट केलेलं आहे. वरती आपण याच्यामध्ये गेलेलो नाही. ठीक आहे. म्हणून ज्याच्यामध्ये हायेस्ट ऑर्डर जी असणार आहे डेरिव्हेटिव्हची तीच तुमच्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर असणार आहे. सो इथे जर तुम्ही बघितलं ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन तुमच्याकडे किती आहे? ती आहे 2. म्हणजेच काय आहे? तुमच्याकडे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये चेक करायचं आहे का? 2 हा तुमचा काय आहे? हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज 2. 2 टाइम्स डिफरन्शिएट केले, सो याची झाली ऑर्डर 2. ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन इज 2. नाउ वी वॉन्ट डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सो डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय? जी काय तुम्ही हायेस्ट ऑर्डर फाइंड केलेली आहे डेरिव्हेटिव्हची त्याची पॉवर बघायची आहे. सो डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर ही तुमचा हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला. हे जे काय झाली ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन झाली आणि त्याची काय बघायची तुम्हाला? परत पॉवर बघायचं आहे. म्हणून डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन किती झालेलं आहे? 3. सगळ्यात पहिल्यांदा डेरिव्हेटिव्हची ऑर्डर बघायची आणि त्याची हायेस्ट पॉवर बघायची. किती आहे? 3. सो हिअर डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन 3. इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. इथे रेस टू 5 झाली म्हणून याची डिग्री 5 येणार आहे, तर नाही. सगळ्यात पहिल्यांदा त्याचा डेरिव्हेटिव्ह बघायचा. सगळ्यात हायेस्ट डेरिव्हेटिव्ह ज्या ठिकाणी आहे त्याचा पॉवर तो किती असणार आहे तुमचा? डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. So here order of the differential equation is a 2, which is the highest order derivative, and degree of the differential equation means what? Power of highest order derivative. Okay. सो आत्ता बघितल्याप्रमाणे ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय झालं आपल्याकडे? हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अपेअरिंग इन द डिफरन्शियल इक्वेशन. सर्वात जास्त ऑर्डरचा जो डेरिव्हेटिव्ह असणार आहे तुमच्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये त्याला आपण काय म्हणणार आहे? ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. त्यानंतर आपल्याकडे आहे डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे आपल्याकडे काय होतं? पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट इन द इक्वेशन. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे? जी आपण हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण त्याच्यामध्ये जो बघितलेला आहे त्या पूर्ण ह्याची पॉवर इंडेक्स जी काय असणार आहे ती त्याची काय असणार आहे? डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. आता डिग्री फाइंड करण्यासाठी एक पर्टिक्युलर कंडिशन आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. टू फाइंड द डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन पॉवर ऑब्लिक इंडेक्स
ऑफ इच ऑफ डेरिव्हेटिव्ह मस्ट बी पॉझिटिव्ह इंटिजर. जी काय तुमची हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असणार आहे त्याची जी पॉवर आहे ती मस्ट बी कशी असली पाहिजे, इट मस्ट बी पॉझिटिव्ह इंटिजर. पॉझिटिव्ह इंटिजर कुठून स्टार्ट होतात आपल्याकडे, 1 2 3 4 5 6 2 3 5 11 कोणते पण 1000 100 वगैरे हे सगळे काय आहेत आपल्याकडे पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत. सो जी काय पॉवर असणार आहे ती कशी असली पाहिजे, पॉझिटिव्ह इंटिजर असली पाहिजे. आता या दोन एक्झाम्पलमध्ये ऑब्झर्व करूया आपण. d²y/dx² ब्रॅकेटचा क्यूब दिलाय प्लस 3y प्लस a इज इक्वल टू a प्लस dy/dx चा स्क्वेअर दिलाय. सो या एक्झाम्पलमध्ये जर ऑब्झर्व केलं सर्वात पहिल्यांदा आपण याची बघूया ऑर्डर काय आहे. ऑर्डर म्हणजे काय की या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आपल्याला हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बघायचा आहे ज्याचा डेरिव्हेटिव्ह जास्त वेळा डिफरन्शिएट कुठे केलेला आहे तर इथे केलेला आहे d²y/dx². सो दिस इज द ऑर्डर. ऑर्डर काय झाली तुमची 2 झाली आणि हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची पॉवर किती आहे इथे 3. सो ऑर्डर इज 2 अँड डिग्री इज 3. इथे पण किती आहे 2 आहेत. हे सगळे दोन्ही काय आहेत आपल्याकडे पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत. सो इट मस्ट बी पॉझिटिव्ह इंटिजर. ही कंडिशन अशी कंडिशन आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनमध्ये अपेक्षित आहे. पण आता खालचं जर एक्झाम्पल ऑब्झर्व केलं बघा इथे तुमच्याकडे d³y/dx³ आहे dy/dx आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला ऑर्डर फाइंड करता येईल. ऑर्डर म्हणजे काय हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे आहे d³y/dx³. पण याचा तुमचा जो पॉवर आहे या हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती आहे 1/2. इथे किती आहे -1/2. तर हे नॉन पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत ॲक्च्युली ते फ्रॅक्शन्स आहेत. सो याच्यामध्ये आपण डायरेक्टली असं सांगू शकत नाही की याची पॉवर 1/2 असल्यामुळे डिग्री 1/2 येते. सो दिस इज रॉंग. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला याला कन्व्हर्ट कशामध्ये करावं लागेल, याला आपल्याला कन्व्हर्ट करावं लागेल पॉझिटिव्ह इंटिजरमध्ये आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ती व्हॅल्यू फाइंड करता येईल. ओके, ते आपण 1 बाय 1 एक्झाम्पलमध्ये नेक्स्ट बघूया. लेट्स वी सिम्प्लिफाय एक्सरसाइज नंबर 6.1. क्वेश्चन इज डिटरमाइन ऑर्डर अँड डिग्री ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. सो दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आपल्याला त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर फाइंड करायची आहे आणि डिग्री फाइंड करायची आहे. द फर्स्ट क्वेश्चन इज d²y/dx² प्लस x dy/dx प्लस y विच इज इक्वल टू 2 sin x. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल ऑब्झर्व द डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये जो काय तुमचा हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे ती त्या डिफरन्शियल इक्वेशनची काय होणार आहे ऑर्डर होणार आहे. सो ऑर्डर इज इक्वल टू व्हॉट डू यू गेट हियर. हियर यू कॅन सी d²y/dx². हियर वी हॅव dy/dx. सो हायेस्ट इज d²y/dx². सो ऑर्डर ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज 2. नेक्स्ट वी वॉन्ट द डिग्री ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन. सो डिग्री किती येणार आहे या डिफरन्शियल इक्वेशनची, जो काय तुमचा हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याची पॉवर. सो जो काय तुमचा हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती आहे d²y/dx². पण याची पॉवर काहीच दिलेली नाही आहे. काहीच दिलेली नाही म्हणजे पॉवर किती असणार आहे याची 1. सो डिग्री ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज किती येणार आहे आपल्याकडे, इट इज 1. नाउ ऑब्झर्व द सेकंड एक्झाम्पल. क्यूब रूट ऑफ 1 प्लस dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू d²y/dx². आता एक्झाम्पल ऑब्झर्व केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पूर्ण डिफरन्शियल इक्वेशनची जी पॉवर आहे लेफ्ट हँड साईडमध्ये ती तुमची पॉझिटिव्ह इंटिजर नाही आहे. क्यूब रूट म्हणजे तुमची पॉवर किती आहे असणार आहे याच्यामध्ये. ॲक्च्युली आपल्याला हे दुसरं कन्वर्ट करून कसं लिहिता येईल 1 प्लस dy/dx ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो इन्स्टेड ऑफ दिस क्यूब रूट आय कॅन राईट लाईक दिस raised to 1/3. ओके, विच इज इक्वल टू d²y/dx². इथे पॉझिटिव्ह इंटिजर तुमची पॉवर नव्हते म्हणून अगोदर आपण या टाईपमध्ये त्यांना लिहून घेतलं. आता ही जी पॉवर आहे 1/3 याला मला पॉझिटिव्ह पॉवरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर त्याला कन्वर्ट कसं करता येईल आपल्याला. 1/3 हा तुमचा दिलेला आहे. जर मी दोन्ही साईडचा याच्या 1/3च्या अपोजिट काय असणार आहे त्याचा क्यूब. सो इफ आय डू द क्यूब ऑन द बोथ साइड्स the q3 and this 3 automatically get cancelled. So let's we write this. So how can we do this?
जर आता आपण याच्यामध्ये असं लिहिलं, हा तुमचा 1 प्लस dy अपॉन dx ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज आणि हा 1/3 त्याचा ॲज इट इज आणि ह्या पूर्ण याचा मी काय केलेला आहे क्यूब केलेला आहे विच इज इक्वल टू इथे पण काय होणार आहे तुमच्याकडे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर ब्रॅकेटचा क्यूब येणार आहे आपल्याकडे. ठीक आहे. आता काय होईल पुढे धिस 3 अँड धिस 3 पॉवर ऑफ द पॉवर म्हणजे काय येणार या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. सो या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1/3 मल्टिप्लाइड बाय 3 आपण किती असणार आहे 1 असणार आहे. सो धिस 3 अँड धिस 3 गेट कॅन्सल. सो व्हॉट इज द रिमेनिंग टर्म फक्त आतला पार्ट आपला शिल्लक राहील रेज टू 1 म्हणजे आपल्याकडे शिल्लक काय राहिलं 1 प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर होल रेज टू ओनली 1 विच इज इक्वल टू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब. नाव अगेन दिस ऑब्झर्व दिस इक्वेशन. आता सगळ्या पॉवर आपल्या कशा झालेल्या आहेत पॉझिटिव्ह इंटिजर्स झालेल्या आहेत. इथे 1 आहे इथे 3 आहे. नाव यू कॅन से द पॉवर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. सो व्हॉट इज द ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन ऑर्डर इज द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे काय आहे डी वाय बाय डी एक्स आहे का डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर आहे. सो इट इज अ डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. हिअर वी कॅन सी 2 टाइम्स डिफरन्शिएटेड म्हणजेच हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुमचा काय झाला 2. सो याची ऑर्डर किती असणार आहे म्हणजे 2 असणार आहे आणि डिग्री किती येणार आहे तुमच्याकडे. सो डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन इज द हायेस्ट ऑर्डर हायेस्ट पॉवर ऑफ द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे जो काय तुमचा हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याची पॉवर किती आहे तुमच्याकडे 3. सो डिग्री ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन इज 2 and degree of the differential equation is a 3. Example number 3 dy by dx is equal to 2 sin x plus 3 divided by dy by dx. So या example मध्ये dy by dx इथे denominator ला आहे. If we move this denominator here to the top so it becomes negative power. मग आपल्याला निगेटिव्ह पॉवर चालते का नाही तर याला पॉझिटिव्ह करण्यासाठी मी काय करू शकतो हे डिवाइड आहेत या बाजूला काय होतील ते मल्टिप्लाय होतील. सो इट बिकम्स डी वाय बाय डी एक्स हा अगोदरचा आहे तसाच आणि हा परत पलीकडे गेला डी वाय बाय डी एक्स. सो विच इज इक्वल टू वी हॅव 2 साइन एक्स प्लस 3. ठीक आहे. सो डी वाय बाय डी एक्स मल्टिप्लाइड बाय डी वाय बाय डी एक्स इट बिकम्स डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर which is equal to 2 sin x plus 3. So in this equation order of this differential equation is highest order derivative is dy by dx. So याची किती वेळा डिफरन्शिएट केले फर्स्ट टाइम. सो ऑर्डर इज 1 and degree of this differential equation is highest order derivative is dy by dx आणि त्याची पॉवर किती आहे तुमच्याकडे 2. सो ऑर्डर इज 1 and degree is 2. Example number 4 d square y upon dx square plus dy by dx plus x which is equal to square root of 1 plus d cube y upon dx cube. सो या एक्झाम्पलमध्ये परत एकदा तुमच्याकडे इथे स्क्वेअर रूट आलं आहे म्हणजे त्याची पॉवर किती होणार आहे आपल्याकडे रेज टू 1/2. अगेन इट इज नॉट अ पॉझिटिव्ह इंटिजर. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू कन्वर्ट दिस इन टू द पॉझिटिव्ह इंटिजर. सो लेट्स वी राईट दिस इक्वेशन अगेन. परत एकदा आपण हे इक्वेशन लिहूया डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स प्लस एक्स विच इज इक्वल टू हे स्क्वेअर रूट घेण्याच्या ऐवजी आपण त्याला पॉवरमध्ये कसं लिहू शकतो 1 प्लस डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब ब्रॅकेट रेस टू 1/2. सो हाऊ कॅन वी गेट रीड ऑफ दिस 1/2. 1/2 हा जो एक्सपोनंट आहे तर दोन्ही साईडला मला काय करावं लागेल स्क्वेअरिंग करावं लागते. सो squaring the both sides both sides स्क्वेअर करायचे म्हणजे पूर्ण जी तुमची लेफ्ट हँड साईड आहे त्या पूर्ण ह्याला स्क्वेअरिंग करायचं आहे. सो त्याला आपण ब्रॅकेटमध्ये घेऊया डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स प्लस एक्स ब्रॅकेटचा पूर्ण काय होणार आहे स्क्वेअर होणार आहे. आता हा जो पूर्ण राईट हँड साईडचा पार्ट आहे या पूर्ण याचा तुम्हाला स्क्वेअर करायचा आहे. सो अगेन अजून एक ब्रॅकेट घेऊया 1 प्लस डी क्यूब वाय अपॉन
dx क्यूब ब्रॅकेट रेस टू 1/2 आणि ह्या पूर्ण ह्याचा आपण काय करणार आहे स्क्वेअर होणार आहे. सो राईट हँड साईडला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 1/2 मल्टिप्लाइड बाय 2 जेव्हा एक्सपोनंटचा एक्सपोनंट असतो पॉवरचा पॉवर असतो देन पॉवर गेट मल्टिप्लाय जे काय तुमचे एक्सपोनंट आहेत ते एकमेकांशी काय होतात मल्टिप्लाय होतात. सो 1/2 मल्टिप्लाइड बाय 2 याच्यामध्ये काय होईल हा 2 आणि हा 2 दोन्ही काय होऊन जातील कॅन्सल होऊन जातील. सो रिमेनिंग इक्वेशन इज d² y अपॉन dx² प्लस dy अपॉन dx प्लस x ब्रॅकेटचा स्क्वेअर विच इज इक्वल टू 1 प्लस d क्यूब y अपॉन dx क्यूब ब्रॅकेट रेस टू आपल्याला काय आहे 1 आहे. ओके. सो या इक्वेशनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्या इक्वेशनची काय असणार आहे ऑर्डर असणार आहे. सो ऑर्डर ऑफ दिस इक्वेशन इज d² y अपॉन dx² हा एक डेरिव्हेटिव्ह आहे, dy बाय dx हा एक डेरिव्हेटिव्ह आहे, d क्यूब y अपॉन dx क्यूब हा पण एक डेरिव्हेटिव्ह आहे. सो हायेस्ट कोणता आहे आपल्याकडे d क्यूब y अपॉन dx क्यूब. सो ऑर्डर ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज 3 अँड डिग्री काय येणार आहे आपल्याकडे डिग्री ऑफ दिस इक्वेशन रेज टू 1 असल्यामुळे काहीच दिलं नाही तरी चालणार आहे तुम्हाला. सो डिग्री म्हणजे काय जो काय तुमचा हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याची पॉवर. सो d क्यूब y अपॉन dx क्यूब याची पॉवर काहीच दिली नाही म्हणजे किती असणार आहे ती इट इज 1. सो डिग्री ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज 1. एक्झाम्पल नंबर 5 d² y अपॉन dt² प्लस dy अपॉन dt ब्रॅकेट स्क्वेअर plus 7x plus 5 which is equal to 0. First observe the derivatives. Here we have d² y upon dt². Here we have dy upon dt. Highest is a d² y upon dt². So order is 2. And the degree of this if differential equation is order of the highest order derivative. जो काय तुमचा highest order derivative होता त्याची power. So इथे power काहीच नाही म्हणजे त्याची power किती असणार आहे actually इथे power is a 1. So here power is a 1. So degree of differential equation is a 1. Now problem number 6. Y triple dash bracket square plus y double dash plus 3xy dash plus 5y which is equal to 0. आता हे ट्रिपल डॅश म्हणजे काय डबल डॅश म्हणजे काय आणि सिंगल डॅश म्हणजे काय जेवढ्या वेळा तुम्ही डिफरन्शिएट करताय तेवढ्या वेळेस तुम्हाला ते एक एक साईन तुझं डिफरन्शिएशनचं वाढणार आहे. सो हे एक्झाम्पल मी परत कसं लिहू शकतो हिअर वी हॅव द 3 डॅशेस. सो इट इज लाईक दॅट डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार आहे प्लस 3 हिअर वी हॅव 2 डॅशेस. सो इट बिकम्स d² y अपॉन dx स्क्वेअर प्लस 3x ॲज इट इज. y डॅश म्हणजे काय आता याच्यामध्ये एकदाच डिफरन्शिएट केलं म्हणजे dy अपॉन dx प्लस 5y विच इज इक्वल टू 0. ओके. नाव यू कॅन से द ऑर्डर अँड डिग्री ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इझिली. ऑर्डर किती असणार आहे आपल्याकडे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणता आहे तुमच्याकडे सो इट इज अ डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब. तिन्ही जर डेरिव्हेटिव्ह ऑब्झर्व केले 1 2 3 याच्यामध्ये हायेस्ट कोणता आहे डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब. सो ऑर्डर किती येणार आहे याची 3 येईल आणि डिग्री किती येणार आहे याची डिग्री ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज हायेस्ट ऑर्डर जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याची पॉवर सो इट इज 2. प्रॉब्लेम नंबर 7 d² y अपॉन dx स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस कॉस ऑफ dy बाय dx विच इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन जर ऑब्झर्व केलं तर या इक्वेशनमध्ये dy बाय dx हा कुठं आलेला आहे कॉसचा अँगल दाखवलेला आहे. सो दिस इज नॉट अ पॉलिनॉमियल डिफरन्शियल इक्वेशन. वाय आता पॉलिनॉमियल म्हणजे काय असतं पॉलिनॉमियल इज अ कॉम्बिनेशन ऑफ द व्हेरिएबल्स अँड द कॉन्स्टंट्स. 2x प्लस वाय इज इक्वल टू 0 3x प्लस 7y प्लस 2 इज इक्वल टू 5 या सगळ्या काय आहेत आपल्याकडे पॉलिनॉमियल्स आहेत. आणि पॉलिनॉमियल डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन अँड अदर टर्म्स. पण आता dy बाय dx इथं ॲज अ अँगल ट्रीट झाला आहे कॉसचा. सो दिस इज नॉट पॉसिबल इन द पॉलिनॉमियल डिफरन्शियल इक्वेशन. याच्यामध्ये आपण ऑर्डर फाइंड करू शकतो फक्त ऑर्डर काय येणार आहे ऑर्डर ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती आपल्याकडे 2.
but we cannot find the degree of this differential equation because it is not expressed as the polynomial differential equation. आपण कसं लिहू शकतो? डिग्री is not defined because this equation cannot expressed as polynomial differential equation.